नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत बंगालची फेमस स्वीट डिश म्हणजे मिष्टी दोही. दह्यापासून बनणारी ही रेसिपी चविष्ट तर खूप असतेच, त्याचबरोबर हेल्दी सुद्धा असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे मी स्टीलचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यावरती चाळण ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये आपल्याला दही घालायचं आहे. जेमतेम पाव किलो दही इथे मी घेतलेलं आहे. आता हे दही या चाळणीमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून या दह्यातलं पाणी आपल्याला वेगळं करता येईल. आता इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 लिटर फुल क्रीम मिल्क घालणार आहोत. दूध घातल्यानंतर आता दुधाला चांगली उकळी आणायची आहे. जेमतेम 5 ते 10 मिनिटांमध्ये दुधाला उकळी यायला सुरुवात होईल. आता आपल्याला दूध आटवायचं आहे. आपण इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर हे दूध आटवून आपल्याला 3/4 करायचं आहे. पहा, 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण पाऊण वाटी साखर टाकूयात. ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. थोड्याच वेळामध्ये साखर वितळायला सुरुवात होईल. साखर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर जळून जाणार नाही. पहा, आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि त्याची गडद रंगाची अशी कॅरेमल तयार झालेली आहे. आता या कॅरेमलमध्ये थोड्या वेळापूर्वी गरम केलेलं दूध घालायचं आहे आणि या दुधामध्ये कॅरेमल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. दूध घातल्यानंतर कॅरेमलच्या गुठळ्या तयार होतील. आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. थोड्याच वेळात तुम्ही पाहाल की दुधामध्ये कॅरेमल मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे. घातलेलं दूध जर आटायला लागलेलं असेल तर पुन्हा थोडंसं दूध आपण यामध्ये घालू शकतो. पहा, आता आपलं कॅरेमल दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता कढईमधल्या गरम दुधामध्ये हे कॅरेमल मिक्स केलेलं दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर दुधाला हलकासा ब्राऊन कलर येईल. आता हे दूध बाजूला ठेवू, म्हणजे थोड्या वेळाने हे कोमट होईल. आता आपल्या दह्याला सुद्धा अर्धा तास झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता दह्यामधलं बरंचसं पाणी वेगळं झालेलं आहे. आता हे पाणी ओतून देऊ आणि दही भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे दही विस्करच्या सहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे. दह्यामध्ये एकही लम्स दिसणार नाही अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. पहा, आपलं दही आता फेटून झालेलं आहे. हे दही आता आपण कोमट झालेल्या दुधामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मी इथे एक मातीचं खोलगट भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये आता आपण दही आणि कॅरेमल मिक्स केलेलं दूध घालूयात. या भांड्यामध्ये सगळं दूध जर बसत नसेल तर तुम्ही इतर भांड्यांमध्ये सुद्धा दूध घालू शकता. आता हे भांडं आपण ॲल्युमिनियम फॉईल पेपरने झाकून घेऊयात. झाकून घेतल्यानंतर आपण हे भांडं कमीत कमी 5 ते 6 तासांसाठी एका उबदार ठिकाणी ठेवणार आहोत. थंडीचे दिवस असतील तर हे भांडं आपण एका जाडसर कापडामध्ये सुद्धा गुंडाळून ठेवू शकतो. 5 ते 6 तास झालेले आहेत. आता आपण उघडून पाहूयात. हा, कलर खूप छान आलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आपलं दही किती घट्ट जमलेलं आहे. आता आपण हे भांडं फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवल्यानंतर आपली मिष्टी दोही तयार आहे. पहा, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजूनच घट्टपणा इथे आलेला आहे. आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवतो. हा, आपल्या मिष्टी दोहीमध्ये पाण्याचा जराही अंश नाहीये. अगदी केक कट करतो त्याप्रमाणे मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. ही मिष्टी दोही चवीला तर खूप छान असतेच, त्याचप्रमाणे हेल्दी सुद्धा असते. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.